अब लोकल कम्युनिटी से भी एंगेजमेंट होगी आसान। अब मिलेंगे इजी टेम्पलेट पोस्टर एडिटिंग टॉक इंडिया ऐप के साथ, जो कि एंड्रॉइड फोन पे अवेलेबल है, वो भी बेहतरीन फीचर्स के साथ, जैसे सिटी, स्टेट, इंडियन न्यूज की डेली अपडेट्स मिलेंगी मल्टीपल लैंग्वेज में। साथ ही कम्युनिटी एंगेजमेंट ग्रुप मिलेगा, जिसमें लोकल बिजनेस न्यूज, साथ ही खुद का ग्रुप भी क्रिएट हो सकता है। स्विचआउट ग्रुप भी है, जिसमें डेली कोट कर सकते हैं, और भी बहुत कुछ मिलेगा टॉक इंडिया ऐप के साथ। तो आज ही डाउनलोड कीजिए। ठीक आहे, गोडसेने गोड बातमी जी आहे आम्हाला द्यावी. आपण महायुतीचे वरिष्ठ मंत्री म्हणून काम करता साहेब, नाशिकच्या जागेवरती निर्णय घेण्यासाठी इतका विलंब का होतोय? आपल्याला काय कारण वाटतात? आता तो खरं म्हणजे हा प्रश्न ते वरिष्ठ नेते जे आहेत मुंबईतले महाराष्ट्राचे त्यांच्यासाठी आहे. मी काय सांगायचं नक्की काय असेल, काय कारण असेल. काही लोकांना इथे असं वाटत असेल की आपण भुजबळांचं काम केलं तर मग पुढे आमदार केला मराठा समाज आमच्या विरुद्ध जाईल का, हा जी अडचण असू शकते. काही लोकांना असं वाटेल मी इथं उभं राहिलो तर इतर ठिकाणी मराठा समाज नाराज होईल का, असू मग सांगितलं त्याचं उत्तर मी काय. तर आणि मग हे तुम्हाला सांगितलं की खरं आहे की मराठा समाज जसा एक खरं म्हणजे मराठा समाजाच्या विरुद्ध मी कधी नव्हतो. आता सुद्धा इथे जे आहेत आमच्या भगिनी त्याच्यामध्ये अनेक मराठा आहेत, आम्ही त्यांच्या विरुद्ध नव्हतो. आमचं म्हणणं एवढं होतं की वेगळं आरक्षण द्या, आणि तो माझा मुद्दा जो आहे वेगळं आरक्षण त्याप्रमाणे दिलंय, त्याप्रमाणे दिलं. आणि प्रत्येक नेता जो आहे प्रत्येक पक्षाचा हेच सांगत आला, ते पवार साहेब असतील नाही तर आणखी काँग्रेसचे असतील नाही तर आमचे असतील. आणि ते मी तुम्हाला सांगतो, हे नुसतं तिकीट काय, आमदारकी काय, मंत्री काय, मी माझा हा मुद्दा ओबीसी मध्ये घुसखोरी करू नका, वेगळं आरक्षण द्या, हा मुद्दा मी कदापि सोडणार नाही. प्रश्नच येत नाही राजकारणावर नो राजकारण. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.